तर मित्रांनो आता सध्या तुम्हाला सुद्धा माहिती आहे की तुमच्या फोटोमध्ये जर DSLR सारखे जर तुम्हाला बॅकग्राऊंड ॲड करायचं असेल तर तुम्ही पिक्सआर्ट किंवा पिक्सलॅब किंवा इतर कोणती थर्ड पार्टी ॲपवर जाऊन तिथून तुम्ही एडिट करून आहे ते तुमच्या बॅकग्राऊंड आहे ते ब्लर करू शकत होता. पण आता तुम्ही AIच्या मदतीतून एकदम DSLR सारखा आहे ते तुमच्या फोटोमध्ये बॅकग्राऊंड ब्लर आहे ते करू शकता. कशा प्रकारे ब्लर करायचं संपूर्ण प्रोसेस सांगणार आहे, कोणता प्रॉम्प्ट यूज करायचा आहे, सर्व काही गोष्टी मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तो लास्टपर्यंत नक्की पहा. चॅनलला जर सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. व्हिडिओ एकदम छोटा आहे, फक्त व्हिडिओ तो लास्टपर्यंत नक्की पहा. आणि एक दोन तुम्हाला मी प्रॉम्प्ट्स देणार आहे. ह्या दोन प्रॉम्प्टच्या मदतीतून तुम्ही एकदम प्रोफेशनल पद्धतीतून आणि DSLR सारखे आहे तुमच्या फोटोमध्ये ते बॅकग्राऊंड आहे ते ब्लर करू शकता. हे कसं करायचं संपूर्ण प्रोसेस सांगतो. याच्यासाठी फक्त आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीन जाऊया आणि संपूर्ण डिटेल्समध्ये ते जाणून घेऊ. पण सांगतो तुम्हाला तुमच्या साध्या सिंपल फोटोमध्ये एकदम DSLR सारखं जर बॅकग्राऊंड ब्लर करायचा असेल तर तुम्ही एकदम सिंपलमध्ये ते करू शकता. फक्त दोन मी तुम्हाला प्रॉम्प्ट्स देणार आहे ह्या प्रॉम्प्टच्या मदतीतून. आणि तुम्हाला पहिली तर गोष्ट सांगतो, ह्या प्रॉम्प्ट्स आहेत ते ChatGPTवर पण वर्क करत आहेत आणि Google Gemini सुद्धा ते वर्क करत आहेत. फक्त दोन्हीमध्ये डिफरन्स थोडासा वेगळा येऊ शकतो. जसं की सगळ्यात पहिलं तर आपण ChatGPTवर ट्राय करणार आहे. याच्यासाठी ChatGPT असेल ते मी इथून ओपन करून घेतो. ओपन केल्यानंतर सगळ्यात पहिलं तर प्लस बटन इथे तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे. त्यानंतर फोटोजवर क्लिक करून तुमची गॅलरी ती ओपन होणार आहे. त्यानंतर इथून तुम्ही एखादा साधा सिंपल तुमचा फोटो काढला असेल ज्याचं बॅकग्राऊंड तुम्हाला ब्लर करायचा आहे तो फोटो ऍड करून घ्या. जसं की सिंपल मध्ये हा फोटो आहे तो मी इथून ऍड करून घेतला आहे. आणि त्यानंतर खाली फक्त मी दिलेला हा प्रॉम्प्ट आहे तो पेस्ट करा आणि सेंड करा. सेंड केल्यानंतर थोडासा वेळ घेणार आहे, 5 ते 10 किंवा 10 ते 15 मिनिट आहे तो वेळ लागू शकतो. आणि त्यानंतर तुमचा फोटो आहे तो प्रोसेसिंगला स्टार्ट होणार आहे. आता बघू शकता तुमचा फोटो आहे तो क्रिएट इमेज होत आहे, म्हणजे की आपल्या फोटोचं जे बॅकग्राऊंड असेल ते आता ब्लर होत आहे. आता बघूया कशा प्रकारे तो रिझल्ट बघायला भेटतो. कारण की जास्त करून लोडिंग घेते ChatGPT आणि जी की Google Gemini याच्यावर फोटो आहे तो तुमचा लगेच आहे तो जनरेट होतो. जे की आता बघू शकता आता आपला ChatGPT वर जी की फोटो आपण अपलोड केलेला आहे त्याचं बघूया बॅकग्राऊंड कशा प्रकारे आहे ते ब्लर झालाय. आणि याच्यानंतर Google Gemini सुद्धा मी सांगणार आहे. याच्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. आणि हा प्रॉम्प्ट आहे तो कुठे भेटणार आहे लास्टला सांगणार आहे. जे की आता बघू शकता बॅकग्राऊंड एकदम जी की आहे प्रोफेशनल पद्धतीतून आहे ते ब्लर झालाय. याला इथून तुम्ही सेव्ह बटनवर क्लिक करून आहे याला गॅलरीत आहे ते सेव्ह करून घेऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही सुद्धा ते ब्लर करू शकता. एकदम प्रोफेशनल DSLR सारखं आता ब्लर झालेलं आहे. याच्यानंतर इथून बॅक येतो आणि Google Gemini जी की ॲप असेल ती ओपन करून घेतो. जसं की Gemini ॲप आहे ती मी इथून ओपन केले. त्यानंतर प्लस बटनवरती क्लिक करतो, गॅलरीमध्ये जातो आणि तोच फोटो आहे तो मी ते ॲड करून घेतो. जसं की आता बघू शकता हा फोटो होता तर याला मी इथून ॲड करून घेतो. ॲड केल्यानंतर इथे जी की प्रॉम्प्ट होता तोच प्रॉम्प्ट आहे तो पेस्ट करतो आणि सेंड करतो. आता दोन्हीमध्ये फरक बघूया कशा प्रकारे दिसत आहे. जो की आता ऑलरेडी आपण जी की होता ChatGPTवर नाही तो एकदम जी की फोटोचं बॅकग्राऊंड जी की असेल ते ब्लर केलेलंच आहे. पण आता Gemini ॲपवर कशा प्रकारे रिझल्ट बघायला भेटतोय ते आता आपण पाहणार आहोत. जसं की क्रिएट युअर इमेज होत आहे, म्हणजे इमेज जी की आहे आता प्रोसेसिंग मध्ये स्टार्ट आहे. तर आता बघूया कशा प्रकारे आपलं जे की बॅकग्राऊंड असेल ते ब्लर होतंय. थोडासा वेळ लावतो कारण की दोन्ही ॲपमध्ये थोडासा डिफरन्स आहे. जे की आता बघूया किती वेळ लावते. तर आता आपला इथे इमेज आहे तो रेडी होत आहे, म्हणजे की आता ऑलरेडी रेडी झालाय पण थोडासा वेळ लावत आहे. बघू शकता अशा प्रकारे. आता बघू शकता आपलं जे की बॅकग्राऊंड आहे ते बघू शकता अशा प्रकारे. म्हणजे काय केलंय की आता फरक तुम्हाला मी गॅलरीतून दाखवतो. जे की याला आपण सेव्ह करून घेतो. ओके, आता याला ऑलरेडी मी गॅलरीत आहे ते सेव्ह करून घेतलाय. आता इथून बॅक येतो. बॅक आल्यानंतर बघू शकता हा जी की फोटो आहे हा आपण जी की बनलो होता ChatGPTवरून याचं बॅकग्राऊंड आहे ते ब्लर केलाय. ChatGPT एकदम डिफरन्स मध्ये आणि एकदम जबरदस्त असं बॅकग्राऊंड ब्लर केलेलं आहे आणि खतरनाक असं बॅकग्राऊंड सुद्धा आहे ते ब्लर केलेलं आहे. तेच इथं Google Gemini मध्ये बघायला गेलं तर नॉर्मली थोडंच बॅकग्राऊंड आहे ते ब्लर केलं आहे, पण पूर्ण बॅकग्राऊंड आहे ते ब्लर केलेलं नाही. जसं की आता बघू शकता इथे तुम्हाला दिसत असेल. बघू शकता अशा प्रकारे. पण जी की पूर्ण बॅकग्राऊंड आहे ते ब्लर केलं नाही आणि जी की असेल इथे बघू शकता ChatGPT ने ते पूर्ण बॅकग्राऊंड आहे ते ब्लर केलेलं आहे. जर तुम्हाला पूर्ण बॅकग्राऊंड ब्लर करायचं असेल तर ChatGPT यूज करू शकता. आणि जर तुम्हाला तुमच्या फोटोमध्ये नॉर्मली जर बॅकग्राऊंड जी की असेल ते जर ब्लर करायचं असेल तर तुम्ही Google Gemini ते यूज करू शकता. आता हे प्रॉम्प्ट्स भेटतील कुठं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला प्रॉम्प्टची लिंक आहे ती भेटेल. तेव्हा क्लिक करा आणि सर्व जे प्रॉम्प्ट्स मी तुम्हाला 1 2 3 प्रॉम्प्ट्स दिले असतील ते सर्व प्रॉम्प्ट्स आहेत ते तुम्ही तिथून डाउनलोड करून आहे ते यूज करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ तो जास्तीत जास्त शेअर नक्की करा. तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग आणि मजेशीर अशा व्हिडिओमध्ये.